त्याला शरण येतो तो घनमुक्त आकाशातील चंद्राप्रमाणे स्वयंप्रकाशित होतो आणि सर्व पृथ्वीतलाला तो प्रकाशमान करतो. आणि म्हणून आपण आपला अभ्यास सांभाळून, आपलं शिक्षण सांभाळून, आपलं करिअर सांभाळून आपल्याला मिळेल त्या वेळामध्ये निश्चितच इतिहासाचं तरुण पिढीनं वाचन केलं पाहिजे. महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे की ज्याच्यामुळं आपला कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या जीवनाचा मार्ग चुकणार नाही, हुकणार नाही. या गोष्टीचं आपण जर बुद्ध तत्त्वज्ञानाच्या दिशेनं आपल्या जीवनाची पाऊलवाट केली तर निश्चितच हा देश अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशातला नागरिक, आदर्श नागरिक म्हणूनच स्वतःला सिद्ध करू शकेल. इतकीच आपल्या सर्वांच्या प्रती इथं अपेक्षाही व्यक्त करते. सर्वांना मंगलमैत्रीही करते. नमो बुद्धाय. जय हिंद.